Okay, so now we are going to start the kinetic theory of gases. Kinetic theory of gases. हा तुमचा थर्ड युनिट आहे. युनिट नंबर 3 आपण केमिकल कायनेटिक युनिट नंबर 4. युनिट नंबर 2 तुमच्या सिलेबसला आहे, पण तो यावर्षी पॅन्डेमिक मुळे डिलीट केलेला आहे. त्यामुळं आपल्याला 3च टॉपिक घ्यायचे आहे: केमिकल एनर्जेटिक्स, केमिकल कायनेटिक्स आणि कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. So this is the next topic, that is kinetic theory of gases, right? So you know that the basic part of kinetic theory of gases in 12, तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा 12 ला बेसिक पार्ट शिकलेला असणार आहे. त्याचं थोडंसं पुढचं आहे, जास्त बेसिक पण नाही आणि जास्त हायर पण नाही आहे. तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा तुमच्या कशाशी रिलेटेड आहे? इट इज द मॅटर इज क्लासिफाईड मेनली इंटू 3 स्टेट्स. आपल्याला ते माहित आहे की मॅटर 3 स्टेट मध्ये असते. कुठल्या कुठल्या? तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट. सो a gas has neither definite shape or definite volume. तर आपल्याला माहित आहे की गॅसला हा डेफिनेट शेप पण नसतो, डेफिनेट व्हॉल्यूम पण नसतो. त्याच्यापेक्षा थोडस पुढे जाऊन आपण असं म्हणतोय की लिक्विड जर असेल तर त्याला शेप नसतो पण व्हॉल्यूम असतो. डेफिनेट शेप नसतो पण थोडं त्याला व्हॉल्यूम असतो, ज्यामध्ये तुम्ही त्याला ऍड करताय त्याचा व्हॉल्यूम त्याला येत असतोय, तो गेन करत असतोय. पण सॉलिड हा असा आहे की त्याला डेफिनेट शेप पण आहे आणि डेफिनेट व्हॉल्यूम पण आहे. पण गॅसेसमध्ये का डेफिनेट शेप आणि डेफिनेट व्हॉल्यूम नसतंय? तर इंटरमॉलिक्युलर स्पेस जो असतो इज लार्ज इन अ गॅसियस स्टेट. गॅसियस स्टेटमध्ये जो मॉलिक्युलर स्पेस जो असेल, फॉर एक्झाम्पल असं जर हे गॅसचे 2 मॉलिक्युल्स आहेत, तर हा जो स्पेस आहे हा इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे. दिस इज द इंटर molecular space. Okay, so this space is very greater than that of the liquid आणि सॉलिड. मग लिक्विड मध्ये किती असेल तर तो एवढा इंटरमॉलिक्युलर स्पेस असेल आणि सॉलिड मध्ये काय असेल तर तो असा असणार. सो दिस इज द इंटरमॉलिक्युलर स्पेस. इट्स ग्रेटर इन अ गॅस. त्यापेक्षा थोडा कमी असतोय तुमचा लिक्विड, आणि एकदम कमी म्हणजे काहीच नसेल असा तो असतोय सॉलिड. ओके, हे जे स्टेट ऑफ मॅटर आहे यामध्ये तुमचं गॅसियस स्टेट हे नायदर डेफिनाइट शेप नायदर नॉर डेफिनाइट व्हॉल्यूम. सो इट मीन्स इट परमिट्स द फ्री मुवमेंट्स ऑफ द मॉलिक्युल्स. आता हा जर इंटरमॉलिक्युलर स्पेस जास्त असेल तर हे दोन्ही मॉलिक्युल्स काय होतात? फ्रीली मुवमेंट होतात. इट्स फ्रीली मुवमेंट. त्यांची मुवमेंट ही काय असते? फ्रीली असते. सो इट मुवमेंट्स देअर ऍक्टिव्हिटी, इट इज फ्री. अँड दिस इट हॅज लो डेन्सिटी बट द स्लाइड विस्कॉसिटी. त्याला थोडीशी डेन्सिटी असेल पण काही विस्कॉसिटी त्याला थोडीशी असते. सो दिस डिस्ट्रीब्यूट युनिफॉर्मली थ्रू आउट द अवेलेबल स्पेस. आणि म्हणून हे जे गॅसचे मॉलिक्युल्स असतात, तुम्ही इथं गॅस कितीही सोडला, समजा एवढा जरी तुम्ही समजा सपोज इथे गॅस थोडासा जरी सोडलाय, तर तो त्याचे मॉलिक्युल्स हे पूर्णच्या पूर्ण व्हेसल्स मध्ये काय होतात? ऑक्युपाइड होत असतात. सो this is the distributions of this uniformly throughout the available space, which are available phase. Okay, so the volume of gases is affected by the temperature and pressure. So हा जो व्हॉल्यूम असतोय, हा व्हॉल्यूम जो असेल तर हा व्हॉल्यूम अफेक्ट होतोय कशाने? व्हॉल्यूम ऑफ अ गॅस अफेक्टेड बाय टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज केलं तर हा जो व्हॉल्यूम असेल याच्यावर काय इफेक्ट होतोय? तर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर हे जास्त मुवमेंट होते आणि हा त्या पद्धतीने तुम्हाला त्याच्या व्हॉल्यूम वरती इफेक्ट दिसतोय. प्रेशर इन्क्रीज केलं तर हा व्हॉल्यूम कमी होतो. हा, आता प्रेशर इन्क्रीज केलं तर तुमचं टेम्परेचर काय होतंय? डिक्रीज होते. ओके, ते व्हाईस वर्सा आहे, आपल्याला माहित आहे. देन the behavior of gases is governed by various gas like the Boyle's law, Charles law, and Graham's law of diffusions and Avogadro's law.
आता हा जो बिहेवियर असतोय गॅसचा हा डिफाईन करतोय तर त्यासाठी वेगवेगळे आहेत. सो दिस बिहेवियर ऑफ गॅस बिहेवियर ऑफ gas of a gas can be defined by the some laws. आता कुठले कुठले लॉज डिफाईन करते तर एक म्हणजे तुमचं काय चार्ज लॉ. सो दिस चार्ज law can be defined the behavior of your gas. Second one is the Boyle's law. Boyle's law, it can be defined this your gas behavior. Third is the that is your the Graham's law. Graham's law. So this can be defined the behavior of your diffusion of a gas. And fourth one is the Avogadro's law. Avogadro's law. So this is the basic law which will be define the behavior of a gas. Define the behavior of a gas, right? So this behavior of gas can be defined or with can be understand with the help of these four basic laws of gases, right? In the 19th century, these scientists of some Bernoulli's, Cronis, and Clausius, Maxwell's, like Boltzmann's and Boltzmann's, developed some theory, and that theory is known as the kinetic molecular theory of gases. That is kinetic theory of gases, and which is provided the theoretical basis for the various gas laws, and that important postulates all about this behavior of a gases laws as it is the called as the postulate or assumptions of the theory. काही सायंटिस्ट आहे नाईन्टीन्थ सेंचुरीमध्ये काही सायंटिस्ट जसं की तुमचा बोल्ट्झमन असेल किंवा मॅक्सवेल असेल क्लासियस असेल तर या सायंटिस्टनी एक थेअरी डेव्हलप केली त्या थेअरीला आपण काय म्हणतोय कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. सो दिस कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस ही कशावर डिपेंड आहे तर त्याचे काही पॉस्ट्युलेट्स आहेत. सो दिस थेअरी is developed and dependent of developed and work or dependent on on some postulates or assumptions. ही थेअरी काही पॉस्ट्युलेट्स आणि वर डिपेंड आहे. त्याचे पॉस्ट्युलेट्स आपण काही बघूया काय आहे त्याचे पॉस्ट्युलेट्स. सो वन बाय वन वी जस्ट अंडरस्टँड द व्हॉट इज द पॉस्ट्युलेट्स ऑफ दिस थेअरी. या थेअरीचे काय पॉस्ट्युलेट्स आहेत तेवढं आपण बघूया आणि नंतर थांबूया. ठीक आहे. सो फर्स्ट पॉस्ट्युलेट्स. आता पहिलं पॉस्ट्युलेट्स आणि किंवा अझम्पशन आहे की according to this theory, kinetic theory of gases, so Maxwell and Boltzmann developed this theory and to explain the behavior of gaseous molecules. So first postulates of this kinetic theory of gases, according to Maxwell and the Boltzmann, a gas consists of a large number of discrete tiny particles. A gas हा कशाने बनलेला आहे तर it consists of a large number of discrete or tiny particles. गॅस हा कशाचा बनलेला आहे तर large number of discrete or tiny particles which is called as a molecules, ज्याला आपण molecules म्हणतोय. And these molecules are small that their actual volume is negligible in comparison with the total volume of gas, the total volume of gas occupied, volume of gas
ऑक्युपाइड इन अ वेसल. हे फर्स्ट पॉस्ट्युलेट्स किंवा अझम्पशन आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचं, की गॅस कशाचा बनलेला आहे, तर हा खूप सारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स जे डिस्क्रीट किंवा टायनी पार्टिकल्स आहे, ज्याला आपण मॉलिक्युल्स म्हणतोय, ते एकत्र आल्यानंतर गॅस तयार होतोय. तर हा जो गॅस आहे, हे जे मॉलिक्युल्स आहे, दीज मॉलिक्युल्स आर व्हेरी स्मॉल. एक मॉलिक्युल हा 2, हे 3, हे 4, हे 5. सो दीज मॉलिक्युल्स आर व्हेरी स्मॉल अँड दे ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ दिस मॉलिक्युल्स, आता यांनी जे ऑक्युपाइड केलेला व्हॉल्यूम असेल, याचा जो व्हॉल्यूम आणि ह्या वेसल्स मध्ये किंवा ह्या बीकर मध्ये जेवढी स्पेस आहे त्याचा व्हॉल्यूम हे वेगवेगळं आहे. म्हणजे दिस इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू दिस टोटल व्हॉल्यूम ऑफ अ स्पेस विच इज ऑक्युपाइड बाय द गॅस. गॅसने जेवढी स्पेस ऑक्युपाइड केली त्याच्यापेक्षा ह्याची जी असेल ही निग्लिजिबल असते. इट इज निग्लिजिबल. सो दिस निग्लिजिबल volume of gas molecules, one gas molecules, their volume, it is very negligible, or it is negligible, so as compared to the volume occupied by the gas molecules. हे पहिलं assumptions. दुसरं assumptions आहे, second assumptions, the molecules are in state of constant rapid motions in all possible directions and it's colliding at random manners with the one another and with the volume walls of the container or the vessels. म्हणजे दुसरं पॉस्ट्युलेट्स काय आहे, की जे काही मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, हे जे मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, हे कुठल्या स्टेटमध्ये असतात, तर इट इज ऑलवेज इन रॅपिड मोशन. ऑलवेज इन रॅपिड मोशन्स. सो all the gas molecules are in the state of rapid motions in all पॉसिबल डायरेक्शन्स. हे जे मॉलिक्युल्स आहे हे सारखे काय होत असतात, फिरत असतात. म्हणजे हे मोशन्स मध्ये असतात. इकडे हा मॉलिक्युल्स इकडे, हा मॉलिक्युल्स इकडे. सो ऑलवेज इन रॅपिड मोशन स्टेट इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. रॅपिड मोशन्स. इट इज ऑलवेज इन मोशन्स अँड इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ज्या डायरेक्शनने त्याला मुवमेंट करता येईल त्या डायरेक्शननी तो काय होत असतो, मुवमेंट असतो. तो ऑलवेज इन मोशन स्टेट ऑर द रॅपिड मोशन स्टेट. सो आणि म्हणून मोशन्स करतोय म्हणून काय होतंय, की एक मॉलिक्युल्स हा दुसऱ्या मॉलिक्युलवर आदळेल किंवा हा एक मॉलिक्युल ह्या वॉल ऑफ कंटेनरवर सुद्धा या व्हेसलवरती आदळेल. म्हणजे मोशन्स केल्यामुळे, सो द सेकंड पोस्ट्युलेट्स ऑफ द दिस कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, दॅट इज द ऑल द गॅसेस मॉलिक्युल्स आर इन रॅपिड मोशन्स इन स्टेट अँड इट इज ऑलवेज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. तो सगळ्या पॉसिबल डायरेक्शनने तो काय असतोय, मुवमेंट करतोय किंवा मोशन्स करतोय. आणि जेव्हा तो मोशन्स करतोय, सो दॅट टाइम तो कोलाइड होत असतोय किंवा तो स्ट्राईक होतोय. एक तर एक मॉलिक्युल्स हा दुसऱ्या मॉलिक्युलवर स्ट्राईक होईल, हा मॉलिक्युल्स या मॉलिक्युलवर फिरताना स्ट्राईक होईल, कोलाइड होईल, किंवा मॉलिक्युल्स हा इकडे जर जात असेल तर ह्या वॉल ऑफ वेसल वरती काय होईल, तो स्ट्राईक होईल. सो दिस इज द सेकंड पॉस्ट्युलेट्स. हे दुसरं पॉस्ट्युलेट्स आहे. तिसरं पॉस्ट्युलेट्स आहे, थर्ड पॉस्ट्युलेट्स ऑफ द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, दॅट इज द मॉलिक्युल्स एक्झर्ट नो अप्रिसिएबल अट्रॅक्शन ऑन इच अदर. म्हणजे प्रत्येक मॉलिक्युल्स हा एकमेकांवरती अट्रॅक्शन दाखवत नाहीये. द मॉलिक्युल्स एक्झर्ट्स नो अट्रॅक्शन्स, अप्रिसिएबल अट्रॅक्शन ऑन इच अदर. जर त्यांनी एकमेकांवरती अट्रॅक्शन दाखवलं असेल तर ते दोन मॉलिक्युल्स एकत्र बाइंड झाले असते, पण तसं होत नाहीये. ते एकमेकांवरती आदळतात आणि पुढे निघून जातात. सो दे डज नॉट एक्झर्ट सम अप्रिसिएबल अट्रॅक्शन्स बिटवीन द टू गॅस मॉलिक्युल्स on each other, as well as the attraction between the wall of vessel and the gas molecules. Between this, there is no any kind of attractions, appreciable attraction between the two gas molecules while colliding, and between molecules and the wall of vessel, in which there is no any kind of attractions or the little bit appreciable attractions between them. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं अट्रॅक्शन्स नाहीये असं हे आपल्याला सांगतोय. थर्ड पॉस्ट्युलेट्स आपल्याला सांगते की देर इज नो एनी काइंड ऑफ अप्रिसिएबल अट्रॅक्शन बिटवीन द टू गॅस मॉलिक्युल्स ॲज वेल ॲज द गॅस मॉलिक्युल्स अँड द वॉल ऑफ कंटेनर. वॉल ऑफ कंटेनर म्हणजेच काय म्हणायचं आहे, की हे जे मॉलिक्युल्स असतील, हे मॉलिक्युल्स एकमेकांवरती आदळतात आणि पुढे निघून जातात. हे हा याच्यावर आदळलाय, हा पुढे निघून गेलाय. तर ह्यामध्ये अट्रॅक्शन असतं, काहीतरी अट्रॅक्शन असतं, तर हे दोन मॉलिक्युल्स एकत्र बांधले गेले असते, पण तसं होत नाही. आणि म्हणून आपण काय म्हणतोय, तसं
कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचं तिसरं पॉस्ट्युलेट्स काय म्हणते मॅक्सवेल आणि बोल्ट्झमनचं, की या दोन मॉलिक्युल्स मध्ये किंवा या मॉलिक्युल्स आणि या वॉल ऑफ व्हेसल मध्ये कुठल्याही पद्धतीचं अट्रॅक्शन्स नाही आहे. दिस इज द थर्ड अझम्पशन. फोर्थ अझम्पशन काय आहे, तर the molecular collisions are perfectly elastic so that there is a no net loss of energy when the gas molecules collides with one another or with the wall of vessel. चौथा अझम्पशन्स काय आहे, की जे काय कोलिजन्स त्यामध्ये होते हे काय आहे, आर परफेक्टली इलास्टिक. हे जे कोलिजन्स आहे, हा याच्यावरती आदळतोय, हा परत याच्यावरती आदळतोय. सो हे जे कोलिजन्स आहेत, दिस कोलिजन्स इट इज परफेक्टली elastic. So all the collisions which is between the gas molecules and wall of vessel, it is perfectly elastic. इलास्टिक असं का म्हटलं असेल, परफेक्टली इलास्टिक का आहे, त्याचं कारण असं आहे की जेव्हा ते एकमेकांवरती आदळतात, आदळून ते एकमेकांना एनर्जी देतात आणि पुढे निघून जातात. म्हणजेच काय होते की आदळतात आणि रिफ्लेक्ट होतात, आदळतात आणि रिफ्लेक्ट. हे कशाचं मोशन्स आहे, तर हे इलास्टिक मोशन. सो all the gas molecules are, while it is collides to each other, it is very perfectly elastic collisions so that there is a no net loss of energy. म्हणजेच काय होते की या मॉलिक्युल्सनी याला एनर्जी दिली आणि हा निघून गेला, तर याची एनर्जी याला दिल्यामुळे याची एनर्जी कमी होते काय, नाही. कारण दुसरा मॉलिक्यूल याच्यावरती आदळतो, त्याला याच्यापासून एनर्जी मिळते. म्हणजेच काय होते की याची एनर्जी जी आहे मॉलिक्यूलची, सो एनर्जी ही एनर्जी काय होत नाही, लॉस होत नाही. नो लॉस ऑफ एनर्जी, नो लॉस ऑफ एनर्जी. सो इट मीन्स दॅट दिस इज अ व्हेरी परफेक्टली elastic collisions between the two gas molecules, and there is a no any kind of loss of energy when the gas molecules are colliding with one another, or it is on the wall of vessels or wall of container. हे झालंय चौथं अझम्पशन. पाचवं अझम्पशन किंवा पॉस्ट्युलेट्स काय कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचं, तर द प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस is due to the bombardment of the molecules on the wall of the container or the vessels. The magnitude of these pressures depends upon the kinetic energy of the molecules and number of molecules. म्हणजेच काय, पाचवं जे आहे की प्रेशर जे असते एखाद्या गॅस मॉलिक्युल्सवर, जर प्रेशर असेल, याच्यावरती प्रेशर असेल, तर हे प्रेशर कुठून एक्झर्ट होते. सो दॅट प्रेशर एक्झर्टेड ऑन अ गॅस मॉलिक्युल्स ऑर द बाय द गॅस मॉलिक्युल्स इज ड्यू टू, कशामुळे, तर बंबार्डमेंट, याच्यावरती बंबार्डमेंट होते. कशाचं बंबार्डमेंट, तर ऑफ दी अदर गॅस मॉलिक्युल्स ऑन ऑर किंवा वॉल ऑफ वेसल्स. सो द गॅस मॉलिक्युल्स एक्झर्टेड सम प्रेशर्स because of the bombardment of the gas molecules or the wall of vessels. So this is the pressures. आणि त्याचा मॅग्निट्यूड किती असेल, हे प्रेशर जे असेल तर याचा मॅग्निट्यूड किती असेल, इज द magnitude of this pressure, it is of the pressure depends upon the kinetic theory of the molecules. ह्या मॉलिक्युल्सची कायनेटिक थेअरी किंवा कायनेटिक एनर्जी किती आहे. So kinetic energy of the molecules and the number of gas molecules or the number of gas molecules present in a vessel. म्हणजेच कशावर डिपेंड आहे, मॅग्निट्यूड. प्रेशर एखाद्या गॅस मॉलिक्युलवर जर प्रेशर आहे असं आपण म्हणत असेल, तर ते कशामुळे असते, तर बंबार्डमेंट ऑफ द गॅस मॉलिक्युल्स ऑर द वॉल ऑफ वेसल. आणि ते जे मॅग्निट्यूड असते, ते जे प्रेशर असते, हे कशामुळे असते, एक तर किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स तिथे आहे, 2 आहे, 4 आहे, 5 आहे, 10 आहे, 15 आहे, किती आहे, हे जेवढं वेगळं असेल तशी त्याची कायनेटिक एनर्जी ही सुद्धा वेगळी असेल. तर दोन फॅक्टरवर ते डिपेंड असते. एक महिने कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स आणि दुसरं म्हणजे नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स किती आहे. म्हणजे प्रत्येकांना कायनेटिक एनर्जी आहे, याला पण कायनेटिक एनर्जी आहे, याला पण कायनेटिक एनर्जी आहे, याला पण आहे. सो द कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स अँड द नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स which is the your magnitude of your the pressures which is exerted in the on the gas molecules, it is depends on the kinetic energy and the number of gas molecule present in a container. This is the fifth postulates or the assumptions of the kinetic theory of gas molecules. सहावं assumptions काय आहे, तर सहावं assumptions आहे the average kinetic energy of all the gas molecules is proportional to the absolute temperature. पाचवं काय आहे,
सहावं काय आहे, तर जे काही तुमच्या गॅस मॉलिक्युल्स वरती जी काही कायनेटिक एनर्जी त्या गॅस मॉलिक्यूल जवळ आहे, ती कायनेटिक एनर्जी ही काय आहे, प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. सहावं अझम्पशन काय आहे, the gas molecules the gas molecules the gas molecules having the kinetic energy, and that kinetic energy of all the gas molecules is proportional to the absolute temperature. Absolute absolute temperature. Absolute temperature. हे आहे सहावं अझम्पशन्स कायनेटिक थेअरीचं. सातवं अझम्पशन्स आहे की all the gas molecules of any one gas have the same mass and size, but they differ in this form gas from gas to gas. म्हणजे जे काय सगळेच्या सगळे गॅस मॉलिक्यूल जे असतात ते सारखे असतात, किंवा कुठलाही एक गॅस घ्या, त्याचे सगळे गॅस मॉलिक्यूल हे सारखे असतात, सेम मास आणि सेम साईज असते. पण एक गॅस H2 असेल, म्हणजे हायड्रोजन गॅस घेतला तर त्याचे सगळे हायड्रोजन मॉलिक्युल्स हे सारखे असतात, साईज सारखी, मास सारखं. पण ते जर तुम्ही ऑक्सिजन जर घेतला तर त्याचा वेगळा मास आणि वेगळा काय असणार आहे, साईज असणार आहे. सो गॅस टू गॅस साईज आणि गॅस टू गॅस मास तो काय होत असतो, चेंज असतो. पण एकच गॅस असेल तर त्याचे प्रत्येक मॉलिक्युल्स हे सेम साईजचे आणि सेम मास त्याच्यावरती असणार आहे. हे सातवं अझम्पशन्स. आठवं अझम्पशन्स आहे द इफेक्ट ऑफ दिस same size and same mass of the anyone the simple A1 gas. आठवं assumptions आहे the effect of gravity on the molecules is negligible. The effect of gravity on the gas molecule is negligible in comparison with the effect of continued collisions between them. आठवं आहे की जे काय ग्रॅव्हिटी असेल, म्हणजे इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी असेल गॅस मॉलिक्युल्स वरती, ती काय असते, निग्लिजिबल असते. कारण ग्रॅव्हिटी ही जर याच्यावरती असेल तर तो गॅस मॉलिक्यूल खाली पडायला पाहिजे होता, तो खाली जायला पाहिजे, पण तसं होत नाही. त्यामुळे ही जी इफेक्ट असते ग्रॅव्हिटीचं ऑन दिस गॅस मॉलिक्यूल, इट इज निग्लिजिबल. हे काय असते, निग्लिजिबल असते. आणि म्हणून हा जो गॅस मॉलिक्युल्स असतोय, हा this gas molecules always it collisions with the another gas molecules. So this is the effect of the gravity is negligible on the all the gas molecules, and therefore it is collisions with each other. Next and last assumptions of the kinetic theory of gases, that is these laws of classical mechanics are applicable to the motions of gaseous molecules. जे काही तुमचा लॉ आहे कशाचा, क्लासिकल मेकॅनिक्सचा, हा अप्लिकेबल होतोय मोशन ऑफ गॅसियस मॉलिक्युल्स. सो दिस इज द assumptions or postulates of the kinetic theory of gases. बाकीचं आपण नंतरच्या लेक्चर्स मध्ये बघूया. परत आपण हे पॉस्ट्युलेट सगळ्यांनी वाचून घ्या, आणि नेक्स्ट लेक्चरला येताना प्रत्येकाने एक एक पॉस्ट्युलेट सांगायला पाहिजे मला. त्यामुळे सगळ्यांनी हे पॉस्ट्युलेट्स वाचून घ्या. पॉस्ट्युलेट्सवरच हा युनिट पूर्ण डिपेंड आहे. त्यामुळे हे 9 जे पॉस्ट्युलेट्स आहेत सगळ्यांनी व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे. त्याच्यावर सेपरेट प्रश्न सुद्धा विचारू शकतात. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, वाचून घ्या. Okay, so now I am going to stop the class. I will continue the next part in the next lectures. Okay. अपूर्वा मला अटेंडन्स पाठवून दे.